नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या महाराष्ट्रात अनेक छोटी छोटी गावं आहेत. आपण अनेक वेळा या छोट्या गावातील किस्से ऐकले असतील. अमुक अमुक गावात असं घडलं होतं, तसं घडलं होतं. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका छोट्या गावातील एक भयंकर कहाणी ऐकणार आहोत. त्या गावात असं काय भयंकर घडलं बघूयात. ह्या कथेचे लेखक आहेत कुमार. ही कथा थोडी मोठी असल्याने 2 भागात म्हणजेच 2 व्हिडिओमध्ये विभागली गेली आहे. वाई तालुक्यातील एका गावाची भयंकर कहाणी ह्या कथेचा हा भाग पहिला आहे. कथेचा दुसरा भाग हा व्हिडिओ संपल्यावर आपल्याला स्क्रीनवर दिसेल. त्या व्हिडिओवर क्लिक करावे, तसे दुसऱ्या भागाला सुरुवात होईल. तसेच कथेच्या दुसऱ्या भागाच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. ही कहाणी आहे वाई तालुक्यातील एका छोट्याशा गावातील. गावचा उमरा जास्तीत जास्त 100 ते 150 घरांचा. गावातील मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. गावात लोड शेडिंग सुरू होतं, त्यामुळे गावात वीज जायची आणि परत यायची वेळ ठरलेली होती. जशी वीज येईल तसे पंप चालू करून शेतीला पाणी सोडावं लागायचं. काही छोट्या गावांमध्ये एकच विहीर असते आणि त्याच विहिरीमधून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी वापरण्यात येते. आणि हे पाणी नंबरानुसार म्हणजेच प्रत्येकानं 1 तास किंवा 2 तास सोडायचं असं काहीसं ठरलेलं असतं. पण तसं पाहायला गेलं तर ह्या वाई तालुक्यातील छोट्या गावात 2 विहिरी होत्या. दोन्ही विहिरींना चांगलं पाणी होतं. ह्या दोन्ही विहिरी एकमेकांपासून हाकेच्या अंतरावरच होत्या. पण त्यातील एका विहिरीचे पाणी वापरणे गावाने कायमचे बंद केले होते. त्याला कारणही तसंच होतं. गावातील एका मुलीने आपले ठरलेले लग्न हुंड्याचा प्रश्न आड आला होता म्हणून मोडलं होतं आणि त्यातून खचून जाऊन गावातील एका विहिरीत उडी मारून तिने जीव दिला होता. आणि तेव्हापासून त्या विहिरीजवळ तिच्या मृत्यू पश्चात सुद्धा अनेक लोकांनी तिला पाहिलं होतं. काही लोकांचे मृतदेह सुद्धा त्या विहिरीत सापडले होते आणि म्हणूनच त्या विहिरीचे पाणी वापरणे गावाने कायमचे बंद केले होते. रामण्णा त्याच गावात राहणारा शेतकरी. नेहमीप्रमाणे आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी रात्री 1च्या सुमारास तो निघाला होता. नेहमी त्याच्या सोबत विलास नावाचा त्याचा जोडीदार असायचा. पण ह्या वेळेस रामण्णा एकटाच होता, कारण तेव्हा विलास गावात नव्हता. तो बायकोला सोडायला तिच्या माहेरी गेला होता. रामण्णाने नेहमीप्रमाणे बॅटरी, काठी आणि आपला छोटा रेडिओ बरोबर घेतला. तो घराबाहेर पडतच होता, इतक्यात त्याला त्याच्या बायकोनं मागून आवाज दिला. अहो, सावकाश जा, आज अमावस्या हाय आणि तिकडं ती विहीर हाय, ध्यानात हाय नवं? नाही, आज एकटेच हात म्हणून म्हणलं, रामण्णाची बायको काळजीनं म्हणाली. रामण्णाने बाहेर येऊन एकदा आकाशात पाहिलं तर खरंच आज अमावस्या होती आणि आकाशात फक्त चांदण्या होत्या. व्हय की ग, आज अमावस्या हाय. बर, म्या जातो आणि पाणी सुरू करून लगेच माघारी फिरतो. तू एक काम कर, दरवाजा नीट लावून घे आणि मी आल्याशिवाय दरवाजा उघडू नको. म्या येतो लवकरच, असं म्हणून रामण्णा निघाला. गावात सर्वांची शेती ही गावच्या वेशी बाहेर होती. रामण्णानं तिकडे जाण्यासाठी नेहमीचा रस्ता सोडून गावच्या मागचा आणि सर्वात जवळचा रस्ता निवडला. रस्ता थोडा खराब होता आणि दोन्ही बाजूंनी गर्द झाडीने वेढलेला होता. रामण्णाने आपल्या जवळील रेडिओ सुरू केला आणि तो हळूहळू बॅटरीच्या उजेडात चालू लागला. का कोण जाणे, पण अचानक त्याला असं जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे चालत आहे. अशा वेळी मागे वळून पाहू नये असं म्हणतात.
आणि रामण्णानं तेच केलं. त्याने मागे वळून पाहिलं नाही. पण असं किती वेळ चालणार? शेवटी काही झालं तरी तो माणसाचा स्वभाव. आपल्या मागे ते काय आहे ह्याची उत्सुकता त्याच्या मनात होतीच. रामण्णाच्या मनात एक भीतीची लहर उसळली. आजूबाजूला गर्द झाडी, रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि त्यातच त्याच्या मागे पडणाऱ्या पावलांचा आवाज. रामण्णाचा कंठ भीतीने कोरडा झाला. खिशात असलेल्या रेडिओवर कोणते तरी गाणे सुरू होते, पण त्याकडे त्याचे लक्ष नव्हते. मागून येणारा आवाज आता अजूनच मोठा जाणवत होता. रामण्णाच्या हृदयाचे ठोके वाढले. रामण्णाकडे एवढी हिंमत नक्कीच नव्हती की तो मागे वळून बघेल. त्याने ठरवलं, काहीही झालं तरी मागे वळून पाहायचं नाही. मागचा आवाज आता शांत झाला आणि रामण्णा आपल्या विहिरीजवळ पोचला. त्याने पाणी सोडण्यासाठी पंप सुरू केला आणि तो पाट तयार करू लागला. तसे बांधावर ठेवलेल्या रेडिओमध्ये वाजणारे गाणे अचानक बंद होऊन खरखर ऐकू येऊ लागली. आयला, ह्या रेडिओला काय झालं अचानक? असे म्हणून रामण्णा त्या रेडिओ जवळ पोहोचला आणि रेडिओवरील बटणे दाबून काही होतं का ते पाहू लागला. पण काहीच होत नव्हतं. अचानक त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. मालक, अहो मालक. हा तर बाईचा आवाज, तो पण ह्या वेळेस? रामण्णा विचार करू लागला. तसे तोच आवाज पुन्हा आला. मालक, अहो म्या रस्ता विसरली हाय. आजची रात या तुमच्या शेतात काढली तर चालेल का? रामण्णा इकडे तिकडे बघत होता. त्याचं लक्ष समोर गेलं. तसे त्याला एक सुंदर लावण्यवती स्त्री त्याच्या समोर उभी असल्याचे दिसले. रामण्णाने तिच्याकडे पाहिलं आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिचे ते अरसमणी सौंदर्य पाहून रामण्णा थक्क झाला. तिचे टपोरे आणि सुंदर डोळे, मनमोहक बांधा, त्यावर जरीचं लुगडं, केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा आणि ओठावर मंद स्मित. बाई, तुम्ही कुणीकडच्या आणि हिकडं एवढ्या रातच्याला? रामण्णानं विचारलं. तसे ती स्त्री मधाळ हसली आणि म्हणाली, अहो म्या रस्ता चुकले हाय आणि कुठं जायचं ते बी समजेन असं झालंय बघा. म्हणून मी हिकडं थांबली आणि कोणीतरी येईल याची वाट पाहत बसली, ती स्त्री म्हणाली. तिच्या मधाळ आणि गोड बोलण्याची भुरळ रामण्णावर पडली. तसे रामण्णा तिच्या शेजारी बसला. बाई, तुमचं नाव काय? रामण्णानं विचारलं. माझं नाव पुष्पी हाय. म्या माझ्या गावी जात होते, पण एकदम अंधार झाला. आसपास काहीच दिसलं नाही, कुठलं गाव बी दिसलं नाही. म्हणून मी इकडं थांबले. म्हटलं जवळच्या गावातलं कोणीतरी शेतीला पाणी देण्यासाठी येईलच आणि माझी सोबत होईल, आणि तुम्ही आला. ती स्त्री रामण्णाच्या जवळ जात म्हणाली. तसे रामण्णा खुश झाला आणि म्हणाला, वय वय, म्या हाय की सोबत. ती स्त्री उठली आणि निघाली. तिने रामण्णाला हाताने इशारा करून मागे बोलावलं. रामण्णा आधीच तिच्या सौंदर्यावर भाळला होता. कसलाही विचार न करता तो तिच्या मागे जाऊ लागला. काहीच वेळात ती स्त्री त्याच विहिरीजवळ आली आणि थांबली. रामण्णाला काहीच समजत नव्हतं. तिला थांबलेले पाहून तो सुद्धा थांबला. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती. तिने हळूच रामण्णाचा हात हातात घेतला. तसे अचानक तिला एक झटका बसला आणि तिने हात मागे खेचला. अव ते खिशात कसली पूड हाय ती टाकून द्या की, अतिशय मधाळ आवाजात ती स्त्री म्हणाली. तिच्या बोलण्याने रामण्णाची तंद्री भंग झाली. पुडी? कंची पुडी? आणि माझ्या खिशात? असं म्हणून रामण्णाने खिशात हात घातला. तसे त्याला एक पुडी हाताला लागली. त्याने ती उघडून पाहिली तर त्यात रक्षा होती. मालक, फेकून द्या की पुडी, मला नाही आवडत असलं काय, ती स्त्री म्हणाली. रामण्णाने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा तो भानावर आला आणि आता कुठं त्याच्या लक्षात आलं की तो तर त्या दुसऱ्या विहिरीजवळ उभा होता, जिकडे गावातील पुरुष माणसांची प्रेते मिळाली होती. ए, फेकून देतोस का नाय? अचानक तो मादक आवाज भसाडा झाला.
रामण्णानं त्या स्त्रीकडे पाहिलं. त्या स्त्रीचं रूप पूर्णपणे पालटलं होतं. तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिचे केस मोकळे सुटले होते. डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्या उरल्या होत्या. जागोजागी तिचं शरीर माशांनी खाल्लं आहे असं दिसत होतं. एक विचित्र हास्य करत ती म्हणाली, माझा बास सर्वांच्या हातापाया पडत होता, पण कोणाला बी त्याची दया आली नाही. माझं लगीन मोडलं. गावात सर्वजण मला आणि माझ्या बाला बोलू लागले. मग मी ठरवलं जीव द्यायचा आणि म्या तो दिला. आता म्या सर्व पुरुषांना मारून माझा बदला घेते. दे फेकून ती पुडी आणि ये इकडं, असं म्हणून ती पुढे सरकू लागली. तसे रामण्णाने ती पूड तिच्यावर फुंकली आणि जीव खाऊन तो पळू लागला. त्या पुडीनं तिला त्रास झाला, पण ती सुद्धा त्याच्या मागे पळू लागली. त्याने पळत पळत गावाची वेश आणि म्हसोबाचं मंदिर पार केलं. तसे ती स्त्री गावाच्या वेशी बाहेरच थांबली आणि हसत त्याच भसाड्या आवाजात म्हणाली, वाचला रे वाचला, पण अजून ह्या इकडंच हाय. पुढल्या अमावस्याला भेटशीलच, ती बाई म्हणाली. पळत पळत रामण्णा घरी आला आणि त्याने त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. तो सर्व भयंकर प्रसंग ऐकून ती सुद्धा खूप घाबरून गेली. तिने डोळे मिटून स्वामी महाराजांचे आभार मानले, कारण काल निघण्यापूर्वी त्याच्या बायकोनं ती रक्षापुडी रामण्णाच्या खिशात ठेवली होती, जिने रामण्णाचा जीव वाचला होता. गावाची वेस पार केल्यापासून ती स्त्री त्याच्याच मागे होती आणि तिचेच अस्तित्व रामण्णाला त्याच्या मागे जाणवत होतं. पण हे सर्व इथेच थांबलं नाही. काही दिवसांनी रामण्णा अचानक आजारी पडला. जवळजवळ आठवडाभर तो आजारी होता, पण आठवड्याभरानं त्याची तब्येत सुधारू लागली. रामण्णाला त्या विहिरीवरील हडळीनं मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट वाऱ्यासारखी साऱ्या गावात पसरली. काही दिवसांनी विलास गावात आला. गावात येताच त्याला सर्व प्रकार समजला. तसे तो आपल्या प्रिय मित्राची रामण्णाची भेट घ्यायला त्याच्या घरी आला. बहिणी, तुमचे मालक आहेत का घरात? विलासनं दारात उभे राहून रामण्णाच्या बायकोला विचारलं. कोण हाय? असे म्हणत आपले ओले हात पदराला पुसत ती बाहेर आली. म्या हाय विलास, असं म्हणून विलास थोडा पुढे झाला. भाऊजी, तुम्ही हायस वय? या की घरात. हे आहेत मागच्या अंगाला. गोठ्यात म्हशीला वैरण घालत आहेत. तुम्ही जा, मी तुम्हासनी चहा घेऊन येते, असं म्हणून ती पुन्हा आत चुलीजवळ गेली आणि विलास घराच्या मागे गेला. रामण्णा, अरे कुठं हायस लेका? विलासनं आवाज दिला. तसे म्हशीसाठी वैरण कापत असलेला रामण्णा थांबला. विलास? हा आवाज तर विलासचा आहे, पण त्यो इकडं एवढ्या सकाळी? मनात विचार करत करत रामण्णाने प्रतिसाद दिला. तसे विलास त्याच्याकडे आला आणि दोघे बसून बोलू लागले. काय मग घोस्ट हंटर का काय म्हणतात ते? कशी हाय तब्येत आता? तुम्ही लय मोठी मर्दुमकी गाजवली असं ऐकलं हाय, हसत विलास म्हणाला. आता तब्येत बरी हाय, पण तू असताना माझ्या बरोबर म्हणजे समजलं असतं तुला. इकडं बसून हसणं लय सोपं हाय. आठवडा झाला आजारी होतो, आता कुठं बरं वाटतंय. शेताला पाणी बी किशा घालत होता इतके दिवस, आणि तो बी घाबरत घाबरत जात होता पाणी घालायला, रामण्णा म्हणाला. अरे पण झालं काय, म्हणजे वाईच उलगडून सांग की, विलास म्हणाला. इतक्यात चहा घेऊन रामण्णाची बायको आली. भाऊजी, आता ह्यांना मी रातच्याला एकटं पाठवायची नाही बघा. तुम्ही असाल तर एकाला 2 असा आधार असतो. हे त्या रात्री शेताला पाणी घालायला गेले आणि असे काही पळत घरला आले की विचारू नका. आणि आले तसे बिछाना धरला. मी यांच्या खिशात स्वामी महाराजांची रक्षा ठेवली होती म्हणून, नाहीतर लय वंगळा झाला असतं काहीतरी, असं बोलून तिने डोळ्यांना पदर लावला. बहिणी, रडू नका, म्या हाय नव, त्याला काय बी होऊ देणार नाही मी, विलास म्हणाला आणि तिकडून रामण्णाची बायको मान डोलवून निघून गेली. रामण्णाने विलासला सर्व हकीकत सांगितली. ते सर्व ऐकून विलासला घाम फुटला आणि त्याचा घसा कोरडा झाला.
रामण्णा, तुला माहित आहे ना त्या हिरीत कुणी जीव दिला ते? आणि अमावस्येला आपण तिकडं जात नाही हे बी तुला माहित आहे, तरी बी तू का गेला शेतीला पाणी द्यायला? आपण अमावस्येला पहाटे जातो पाणी द्यायला हे माहित आहे नव तुला, तरी बी तू गेलास. आणि गेलास ते गेलास त्या पुष्पीच्या सौंदर्यावर भुललास. अरे तुझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचला. त्या पुष्पीबद्दल तुला माहित नाही का? विलास चिडून म्हणाला. माहित आहे की, शेजारच्या गावात राहत होती. हुंड्याच्या कारणामुळे लगीन मोडलं आणि भराड माघारी गेलं म्हणून तिला आणि तिच्या बाला गावात लय बोलत होते. ती घर सोडून पळून गेली आणि जीव दिला. हे सगळं मला बी माहित आहे. अरे पण त्या पुष्पीला काळी का गोरी म्या पाहिली नाही. पाहिली असती तर कशाला गेलो असतो तिच्या मागं मरायला. मी आलो तवापासून बिछाण्यावर होतो. सरपंच पण भेटून गेले मला. गावात सभा पण झाली हाय की अमावस्येला रातच्याला शेताकडं कोणी बी जायचं नाही, रामण्णा म्हणाला. त्यांचं बोलणं संपलं आणि विलास तिथून निघून गेला. दिवस हळूहळू पुढे सरकू लागले. रामण्णाच्या प्रकरणाला आता 1 वर्ष उलटून गेलं होतं. गावातील सभेत ठरल्याप्रमाणे अमावस्येला कोणीही त्या विहिरीजवळ आता जात नव्हतं. हळूहळू उन्हाळा खूप वाढला आणि कोरडा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. गावात शेतीसाठी आणि पिण्यासाठी विहिरीचं पाणी कमी पडू लागलं. म्हणून गावात पुन्हा एक सभा बोलावली गेली आणि त्या सभेमध्ये सर्वानुमते असं ठरवलं गेलं की जी झपाटलेली विहीर आहे त्यातलं पाणी सुद्धा आता नाईलाजानं शेतीसाठी वापरलं जाईल. गावातील काही लोकांना हा ठराव मंजूर झाला नाही, पण त्यांचा नकार जास्त काळ टिकला नाही. कारण गावापुढे पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि ती सोडवणं गरजेचंच होतं. सरपंच, मी काय म्हणतो, आपण जर ती विहीर त्या हडळीपासून मोकळी केली तर? गर्दीमधून एक जण उठला आणि म्हणाला. व्हय, मला याचं बोलणं पटत आहे. ती विहीर जर मोकळी झाली तर गावाला कसलंच भय नाही राहणार. त्या भयंकर घटनेच्या आधी पण आपण त्या विहिरीचं पाणी वापरत होतोच की शेतीसाठी. पण 5 वर्षांपूर्वी ती हडळ त्या विहिरीकडे आली आणि सगळ्याचा खेळ झाला बघा. त्या विहिरीत माणसं मेली. आपल्या गावातील काही लोकांनी तिला बी बघितलं हाय आणि त्या मेलेल्या माणसांना पण विहिरीत बघितलं हाय. एवढंच कशाला, ह्यो रामण्णा तर वाचला हाय तिच्या तावडीतून नुकताच. एकदा का ती विहीर मोकळी झाली की मग काय बी परवा नाही बघा. गर्दीतून दुसरा माणूस उठला आणि म्हणाला. तुम्ही म्हणताय ते सर्व बरोबर हाय, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? असा कोण हाय जो ती विहीर मोकळी करून देईल? सरपंचांनी विचारलं. सरपंच, तुमची हरकत नसेल तर मी माझ्या मेव्हण्याला बोलवू का? नाही म्हणजे तो असं भूत प्रेत बाधा वगैरे बघतो. त्याला ह्यातलं समजतं आणि त्यो स्वामींचा मोठा भक्त आहे. आज त्याच्यामुळेच मी हा इकडं जिवंत आहे, रामण्णा म्हणाला. काय मंडळी, तुमचं काय मत आहे यावर? सरपंचांनी सर्वांकडे पाहत विचारलं. आम्ही काय बोलणार सरपंच, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, आमची काय बी हरकत नाही, गर्दीतून एक जण म्हणाला आणि त्याच्या बोलण्याला सर्वांनी दुजोरा दिला. ठीक आहे तर मग रामण्णा, एक काम कर, तू बोलव तुझ्या मेव्हण्याला, पण जर का त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर गाव जबाबदार राहणार नाही, सरपंच म्हणाले. त्यावर रामण्णाने होकारात मान हलवली. रामण्णाने आपल्या मेव्हण्याला पत्र लिहून तातडीनं बोलवून घेतलं. अमावस्या 2 दिवसांवर आली असताना रामण्णाचा मेव्हणा भिकाजी गावात आला. तसे ह्या आधी पण तो गावात आला होता. रामण्णासोबत जे घडलं होतं ते सुद्धा त्याला माहीत होतं. भिकाजीने गावात पाय ठेवला आणि त्याने आपल्या खिशातून एक लिंबू काढून हातात घेतलं आणि वेशीपासून तो पुढे रामण्णाच्या घराच्या दिशेनं चालू लागला. तोंडात कोणता तरी मंत्र पुटपुटत इकडे तिकडे नजर दौडत तो मंदपणे चालत होता. अक्का, ए अक्का, भिकाजीनं आवाज दिला. तसे भावाचा आवाज ऐकून रामण्णाची बायको पळतच बाहेर आली. भिकाजी, ये आत ये, असं म्हणून तिने त्याचे स्वागत केले. भिकाजीने आपल्या हातातील लिंबू पाहिलं.
तर त्या लिंबाने स्वतःचा रंग बदलला नव्हता. अक्का, कशी आहेस? आणि दाजी कुठे आहेत, दिसेना झालेत? भिकाजीनं आजूबाजूला पाहत विचारलं. ते गेल्यात शेतावर. विलास भाऊजी आहेत सोबत. त्या घडलेल्या प्रकारानंतर मी तर एवढी घाबरले हाय की त्यांना मी एकटं कुठं बी सोडत नाही. त्या दिवशी तू जी रक्षा दिली होती त्यानंच यांचा जीव वाचला, नाहीतर काय झालं असतं कुणास ठाव, घाबरत रामण्णाची बायको म्हणाली. अक्का, तू काय बी काळजी करू नग, म्या आलोय नव, म्या समद बघतो, असं म्हणून भिकाजीने आपल्या हातातील लिंबाकडे पाहिलं. रात्री जेवण झाल्यावर भिकाजी, रामण्णा आणि विलास तिघेही अंगणात गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता मध्येच रामण्णा बरोबर जो प्रसंग घडला होता त्याचा विषय निघाला. शिवाय पुष्पी कोण आणि इकडे कशी आली ह्या सर्वांची पार्श्वभूमी रामण्णाने भिकाजीला सांगितली. पण भिकाजीच्या डोक्यात अजून एक कोडं होतं जे उलगडत नव्हतं, आणि ते म्हणजे जर पुष्पी इकडून 2 गावं सोडून राहते तर मग जीव देण्यासाठी ती ह्या गावात का आली? दाजी, तुम्ही त्या दिवशी कोणत्या वाटेनं गेला होता शेतात? भिकाजीनं विचारलं. म्या गेलतो गावच्या मागच्या वाटेनं. तिकडं दिवसाच कोणी नसतं तर रातच्याला कोण असणार? आणि कदाचित तीच माझी चूक झाली बघ. उगाच जवळचा रस्ता म्हणून नेहमीचा रस्ता सोडून त्या सुनसान रस्त्यानं गेलो, आणि माझ्या मागं कुणीतरी येत आहे असं मला जाणवत होतं, पण म्या मागं नाही पाहिलं. रामण्णा सांगताना अजून त्याच्या अंगावर काटा उभा राहत होता. ठीक आहे, अजून 2 दिवसांनी अमावस्या आहे, त्याच दिवशी पुष्पीला मुक्ती देतो. चला, मला लय झोप आली आहे. म्या झोपतो, पण गावच्या हनुमानाच्या मंदिरात. घरात लय उकडत आहे, तुम्ही बी जाऊन झोपा, असं बोलून भिकाजी उठला आणि मंदिराच्या दिशेनं निघाला. तो मंदिरात पोचला आणि निद्रा देवीच्या अधीन झाला. मध्यरात्री त्याला जाग आली तसे तो उठला आणि हातात एक लिंबू आणि बॅटरी घेऊन तो त्याच रस्त्याच्या दिशेनं निघाला ज्या रस्त्यानं रामण्णा गेला होता. मंत्र पुटपुटत तो चालत होता. गावच्या मागे म्हसोबाचं मंदिर हीच गावची दुसरी वेस होती. त्यानं ती ओलांडली तसे अचानक त्याला एक झटका लागला, पण तो मंत्र पुटपुटत पुढे चालतच होता. चहूबाजूला अंधार आणि झाडी होती. त्यातून निघालेल्या पायवाटेनं तो जात होता. मध्येच कुठेतरी दूरवर एखाद्या घुबडाचा चित्कार ऐकू येत होता. रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता. मध्येच एखादे वटवागुळ फडफड करून डोक्यावरून उडून गेलं. वारा झाडांना हलकेसे हलवत होता. मध्येच त्याला भास झाला की कोणीतरी ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारून गेलं आहे. त्या संपूर्ण भयान वातावरणाला एखादा सामान्य माणूस असता तर नक्कीच घाबरला असता, पण भिकाजी घाबरण्यातला नव्हता. तो मंत्र म्हणत चालतच होता. काहीच वेळात त्याला समोर त्या 2 विहिरी लांबून नजरेस पडल्या. काही मिनिटात तो त्या झपाटलेल्या विहिरीजवळ पोचला. रात्रीचा तो अंधार आणि विहिरीचं ते काळे ढोण पाणी. भिकाजी त्या विहिरीत वाकून पाहत होता. अचानक त्याला पाण्यात कसली तरी हालचाल जाणवली. त्याने नीट निरखून पाहिलं, पण त्याला काहीच दिसलं नाही. त्या रात्री चंद्राचा प्रकाश थोडा कमी होता, पण तरीही तारे त्या चंद्राच्या प्रकाशाची कसर भरून काढत होते. भिकाजीला जाणीव झाली होती की इकडे कुठली तरी नकारात्मक शक्ती आहे आणि ती फक्त अमावस्येलाच जागृत असते. त्याने आपल्या हातातील लिंबू पाहिलं. त्या लिंबाचा रंग बदलून आता लाल झाला होता. भिकाजीला समजलं होतं की ही शक्ती दिसते तेवढी ताकदवान नाहीये, कारण जर ती जास्त ताकदवान असती तर आत्तापर्यंत भिकाजीवर हल्ला झाला असता. काही वेळाने भिकाजी पुन्हा त्या देवळात परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी भिकाजी आणि रामण्णा न्याहारी करत होते. दाजी, मला काही गोष्टी लागणार आहेत, त्याची तेवढी व्यवस्था कराल का? भिकाजीनं विचारलं. करू की, तुला काय हवं आहे ते सांग, म्हणजे मी घेऊन येईन. रामण्णा चहाचा घोट घेत म्हणाला. भिकाजीनं एक यादी रामण्णाकडे दिली. त्यामध्ये 2 लिंब, काळे उडीद, काळी हळद, कुमकुम, 1 नारळ आणि सोबत काही लाकडं अशा वस्तू लिहिल्या होत्या.
हे सर्व सामान त्याला आजच हवं होतं, कारण उद्या त्याला एक यज्ञ करायचा होता. उद्या त्याला त्या पुष्पीला कायमचं संपवायचं होतं. पण त्याआधी त्याला स्वतःमध्ये एक शक्ती चक्र तयार करावं लागणार होतं आणि त्यासाठी त्याला साधना करणे गरजेचे होते. साधनेसाठी त्याने एक खोली साफ करून घेतली होती. जोपर्यंत तो स्वतः बाहेर येत नाही तोपर्यंत सर्वांना त्या खोलीत जाण्यापासून त्याने मज्जाव केला होता. सकाळी न्याहारी करून तो साधनेला बसला. त्याची साधना दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालली होती. साधना करून तो बाहेर आला तसे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. दाजी, तुम्हाला जे सामान सांगितलं होतं ते समद सामान हाय नव? एक पिशवी पाहत भिकाजी म्हणाला. व्हय, तू सांगितलं ते समद सामान घेऊन आलो हाय, रामण्णा म्हणाला. तेवढ्यात अचानक दारात एक माणूस धापा टाकत आला. रामण्णा, तुला अन भिकाजीला सरपंचांनी चावडीवर बोलवलं हाय. सारा गाव आला हाय तिकडं, तो माणूस म्हणाला. ठीक आहे, त्यासनी सांग येतो आम्ही, रामण्णा म्हणाला. तसे तो माणूस पुन्हा पळत चावडीच्या दिशेनं गेला. भिकाजी, सर्व होईल ना ठीक? रामण्णानं भिकाजीकडे आशेनं पाहत विचारलं. त्यावर भिकाजी फक्त हसला आणि त्याने आपला उजवा हात रामण्णाच्या खांद्यावर ठेवला आणि दोघे चावडीच्या दिशेनं निघाले. सरपंच त्यांचीच वाट पाहत बसले होते. जसे ते दोघे आले तसे सरपंच उठून उभे राहिले आणि पुढे झाले. सर्व गावकरी आता पुढे काय होणार हे बघायला आतुर झाले होते. भिकाजी, तुम्ही तयार आहे नव? सरपंचांनी विचारलं. त्यावर भिकाजीने फक्त होकारात मान डोलावली. पण सरपंच, मी एकटा विहिरीजवळ जाणार. तिकडे माझ्यासोबत फक्त 5 माणसं द्या. पण ती माणसं माझ्यापासून 20 पावलं लांब उभी राहून लपून पाहतील काय होतं ते, कारण मला कोणाचा जीव धोक्यात नाही टाकायचा, भिकाजी म्हणाला. त्याचे बोलणे ऐकताच रामण्णा आणि विलास तयार झाले. त्यांच्यासोबत अजून 3 माणसे आणि सरपंच स्वतः पण तयार झाले. भिकाजीने त्या 6 माणसांच्या हातावर काळा दोरा बांधून त्यांना रात्री 12:30-1च्या सुमारास दुसऱ्या रस्त्यानं शेतावर येण्यास सांगितलं आणि भिकाजी स्वतः रामण्णा त्या रात्री ज्या वाटेनं गेला त्याच वाटेनं जाण्यास सज्ज झाला. दिवस मावळला आणि रात्र झाली. साधारण 12:30 झाले होते. ठरल्याप्रमाणे भिकाजी निघाला. हातात एक कंदील आणि खाकेत झोळी होती. भिकाजीला माहीत होतं की आपल्याला काय करायचंय, कारण त्याचे पूर्व नियोजन तो आधी तिथे गेला होता तेव्हाच करून आला होता. त्याला त्या जागी अग्नी प्रज्वलित करायचा होता. ठरलेल्या जागी जाऊन त्याने काळी हळद आणि कुंकवाचे रिंगण तयार केले. त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून नारळ उलटा करून तो विहिरीच्या दिशेनं ठेवला. लिंबाला मध्ये काप देऊन त्याने त्यात काळी हळद आणि कुंकू भरलं आणि ते लिंबू त्याने दक्षिण उत्तर ठेवलं. त्याने मंत्रपठण सुरू केलं. साधारण 7-8 सेकंद झाले असतील तसे विहिरीमधून अचानक बुडबुड ऐकू येऊ लागली. हळूहळू तो विहिरीतून येणारा आवाज मोठा झाला आणि आतून एक आवाज घुमला. बंद कर सर्व, नाहीतर लय महागात पडल. विहिरीतून येणारा तो भसाडा आवाज ऐकून लपून बसलेले 6 जण घाबरले. पण भिकाजी मात्र शांतपणे काळे उडीद त्या अग्नीमध्ये टाकत मंत्र म्हणत होता. सांगितलेलं समजत नाही का? बंद करते सगळं. तोच भसाडा आवाज आला, पण मंत्र बंद झाले नाहीत. तसे अचानक एक जोराची किंकाळी वातावरणात घुमली आणि पाण्याच्या लाटेवर स्वार झाल्यासारखे एक हिडीस रूप त्याच्या समोर येऊन उभे ठाकलं. केस मोकळे सोडले होते. डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्या उरल्या होत्या. जागोजागी तिचे शरीर माशांनी खाल्लं आहे असं दिसत होतं. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? बंद कर. तिने आपल्या हाताचा इशारा करून त्या अग्नीवर पाणी फेकण्याचा प्रयत्न केला, पण पाणी त्या वर्तुळाच्या आत प्रवेश करू शकलं नाही. जणू काही एक कवच तयार झालं होतं. ते पाहून रागानं ती पुढे झाली आणि भिकाजीच्या दिशेनं जाऊ लागली, पण ती त्या वर्तुळात प्रवेश करू शकली नाही. जसजसे भिकाजी उडीद टाकत होता
तसतसे तिचे अंग भाजून निघत होतं. बंद कर, मला ह्याचा त्रास होत हाय, बंद कर. एक भयानक किंकाळी फोडून ती जमिनीवर पडली. तसे भिकाजीने आपले मंत्र थांबवले. म्या इकडं तुला मुक्ती द्यायला आलो हाय. ह्या गरीब माणसांना तू लय छळला हाय. आता तुला म्या मुक्ती देणार. असं बोलून भिकाजी उडीद आणि नारळ त्या अग्नीमध्ये टाकणार तेवढ्यात ती जोर जोरात हसली. ही माणसं आणि गरीब, तू ज्यांना गरीब समजतो हायस ना, ती माणसं तवा कुठं होती जेव्हा माझं लगीन मोडलं होतं? तेव्हा कुठं होती जेव्हा माझा बा सर्वांच्या पाया पडत होता? तवा कुठं होती जेव्हा लोक मला आणि माझ्या बाला बोलत होते? माझ्या या रूपाला एकच माणूस जबाबदार हाय आणि त्यो ह्याच गावचा हाय. इतके बोलून पुष्पी थांबली. म्हणजे मला काय बी समजलं नाही. तू तर ह्या गावची पण नाही, मग तुझं लगीन मोडणारा ह्या गावचा कसा? हे बघ पुष्पे, जर का तू काही खोटं बोलून काय बी रचून सांगत असशील तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी हाय. चिडून भिकाजी म्हणाला. म्या कशाला खोटं बोलेन? आणि काय बी झालं तरी पण तू तर मला मुक्ती देणारच हाय की. पण त्याला पण शासन कर ज्याच्यामुळे म्या हे केलं. असे बोलून पुष्पी रडू लागली आणि आपली कथा सांगू लागली. मी एका गरीब घरात जन्मलेली, पण देवानं माझ्या सोबत एक श्राप दिला होता आणि तो होता माझं सौंदर्य. जशी मी वयात येत होते तसे माझ्या सौंदर्यात भर पडत होती. माझ्या या सौंदर्यावर अनेक लांडगे टपून बसले होते. प्रत्येकाला माझं फकस्त शरीर पाहिजे होतं. आणि अशातच म्या ह्या शेतात आई आणि बा बरोबर कामावर आली. तिकडं माझ्यावर नजर पडली ती ह्या गावच्या विलासचा भाऊ सोमनाथची. मला येता जाता काय बी बोलत होता तो, छेड काढत होता. पैसे मिळतायत म्हणून म्या समद सहन करत होती. पण एकदा त्यानं त्याची हद्द पार केली. त्या दिवशी आई अन बा आले नव्हते. मी आणि 4-5 बाई माणसं होतो कामावर. ऊसाची तोडणी सुरू होती आणि ह्याचा फायदा घेऊन त्यानं माझं तोंड दाबून आत ऊसात नेलं आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागला. पण म्या त्याच्या हाताचा चावा घेऊन पळून गेली. नंतर पुन्हा ना आई ना बाबा कामावर आले ना मला धाडलं. माझं लगीन ठरलं हे त्याला समजलं. तसे त्याने गावात त्याचं आणि माझं लफडं हाय अशी अफवा पसरवली आणि मग मुलाकडल्यांनी जास्त पैसे मागितले. लगीन मोडलं तेव्हा मला समजलं की ह्यानं गावात हे असं उठवलं हाय. म्या 3 दिवस रडून काढले. मला, आईला आणि बाला लोक बोलत होते, ज्याला सोमनाथ कारण होता. मग म्या ठरवलं सोमनाथला गाठायचं आणि सर्व सोक्ष मोक्ष लावायचा. त्याला गाठायला मी गावात आले तर सोमनाथ आणि त्याचा भाऊ विलासनं माझ्यावर अत्याचार केला आणि रातच्या राती मला इकडे ह्या विहिरीजवळ आणून टाकलं आणि मी ह्याच विहिरीत जीव दिला. तवापासून म्या ठरवलं की जो कोणी माणूस वासनेला बळी पडेल त्याचा म्या जीव घेणार. एवढं बोलून पुष्पी रडू लागली. तिकडे लपून बसलेला विलास हे सर्व ऐकून पळून जात असताना सरपंच, रामण्णा आणि बाकी लोकांनी त्याला धरून ठेवलं. पुष्पे, जे झालं ते लय वंगाळ झालं, पण तू जे करत आहेस ते पण बरोबर नाही बघ. मला मान्य आहे तुझ्यावर अन्याय झाला, पण त्याची शिक्षा तू बाकी लोकांना देणं बरोबर नाही, भिकाजी म्हणाला. तसे पुष्पी जोरात हसली आणि त्याच भसाड्या आवाजात म्हणाली, बरोबर की चूक हे म्या ठरवणार. जो पण वासनेनं आंधळा झाला असेल त्याला म्या मारून टाकणार. भिकाजी त्यावर म्हणाला, मला माहित आहे तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि त्याची शिक्षा दोषींना नक्की होणार, पण तू जे काही करत आहेस ते बरोबर नाही. शिक्षा देणं हे तुझं काम नाही. तू तुझ्या मोहिनी रूपात लोकांना अडकवते आणि मग त्यांचा जीव घेते. ह्यात तू पण दोषी आहेस. म्या तुला मुक्त करतो. असं बोलून भिकाजीने लिंबू आणि नारळ दोन्ही अग्निकुंडात टाकून दिले. जसे दोन्ही जळू लागले तसे पुष्पी पण हळूहळू जळू लागली. एक आर्त किंकाळी आसमंतात घुमली आणि ती हवेत विरून गेली. गावात सरपंचांनी विलास आणि सोमनाथ यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं.
त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. आता गावकरी दोन्ही विहिरीचे पाणी वापरू लागले आणि ती झपाटलेली विहीर मुक्त झाली. पण हे सर्व इथेच थांबलं नाही. पुढे गावात काहीतरी भयंकर घडणार होतं. असं काय घडणार होतं हे पाहण्यासाठी ह्या कथेचा भाग दुसरा पहा. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.